हाँगकाँगच्या वॉंग फुक कोर्ट निवासी संकुलात भीषण आग लागली। या दुर्घटनेत मृतांचा आकडा 128 वर पोहोचला असून 280 जण अजूनही बेपत्ता आहेत। इमारतीच्या दुरुस्ती दरम्यान लिफ्ट लॉबीमध्ये पॉलियुरेथेन आणि थर्माकोल सारख्या ज्वलनशील पदार्थांचा वापर झाल्यानं ही आग वेगानं पसरल्याची शक्यता व्यक्त केली जाते। संरक्षण जाळी आणि प्लास्टिक पत्रे पुरेसे अग्निरोधक नसल्याचा आरोप असून या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। सध्या 68 जखमींवर उपचार सुरू असून 16 जणांची प्रकृती गंभीर आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला। दरम्यान हाँगकाँगमधील 5 इमारतींमध्ये आग अजूनही धुमसतीये। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगाबाहेर पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। ते इम्रान खान यांच्या समर्थनार्थ निदर्शनासाठी पोहोचले होते। गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं आणि त्याच वेळी धक्काबुक्कीही झाली। ही घटना लोकशाही हक्कांवरील हल्ला असल्याचं पीटीआयनं म्हटलंय। तर आफ्रिदी यांनी इम्रान खान यांच्या आरोग्याची माहिती सरकारकडून मिळाली नाही तर मोठं आंदोलन पुकारलं जाईल असा इशाराही दिलाय। दरम्यान इम्रान खान यांना डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांना भेटू दिलं जात नाही असा आरोप इम्रानच्या मुलानंही केलाय। त्यामुळे परिस्थिती आणखीच तणावपूर्ण झाली आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ठाव ठिकाणाबाबत गोंधळ वाढत असतानाच त्यांचा 2024 मधील लेख आता चर्चेत आलाय। द टेलिग्राफसाठी लिहिलेल्या या लेखात खान यांनी माझ्या जीवाला काही झालं तर त्यासाठी पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर हे जबाबदार असतील असं स्पष्टपणे लिहिलं होतं। रावळपिंडी तुरुंगात त्यांच्या मृत्यूच्या अफवा, कुटुंबाची चिंता आणि भेटीला नकारामुळे तणाव वाढत चाललाय। ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात असलेले इम्रान खान अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले गेलेत, तर ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केलाय। त्यामुळे आता हा जुना आरोप पुन्हा पाकिस्तानच्या राजकारणात मोठा मुद्दा बनलाय। माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ठाव ठिकाणाबाबतचा गोंधळ वाढत असतानाच त्यांचा मुलगा कासिम खान भावूक झालाय। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कासिमनं त्याच्या वडिलांना 845 दिवसांपासून अटक असून 6 आठवड्यांपासून एकांतात ठेवल्याचा आरोप केलाय। न्यायालयानं आदेश देऊनही भेट किंवा कॉलची परवानगी नाही। इतकंच नाही तर ते जिवंत आहेत याचा पुरावाही नाही अशी त्याने पोस्ट केली आहे। कासिमनं पाकिस्तान सरकार आणि लष्करावर परिस्थिती लपवण्याचा आरोप केला असून आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे। बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर पुन्हा हिंसाचार वाढलाय। कट्टरपंथी तौहिदी जनता या गटानं बाउल समर्थक आणि धार्मिक स्थळांवर वारंवार हल्ले करून भीतीचं वातावरण निर्माण केलंय। बाउल नेते अबुल सरकार यांच्या सुटकेसाठी काढलेल्या रॅलीवर आणि ठाकूरगाव न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली। बाउल परंपरा देशाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असतानाही समर्थकांना लक्ष्य केलं जातंय। या गटानं यापूर्वी देखील दुर्गापूजा कार्यक्रमात अडथळे आणले आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली होती। सलगच्या हल्ल्यांमुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना वाढत असून देशातील तणाव आणखी वाढला आहे। ऑक्टोबर 2024 पासून पाकिस्तानने बांगलादेशसोबत संरक्षण सहकार्याची गती वाढवली आहे। पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी वारंवार ढाकात भेट देत आहेत। 2025 मध्ये पाक नौदलाची PNS सैफ युद्धनौका चटगावला देखील दाखल झाली। शेख हसीना यांच्या सत्ता बदलानंतर बांगलादेश पाकिस्तानकडे झुकतंय। हेवी इंडस्ट्रीज टेक्सलानं बांगलादेशसाठी 40 हैदर मॉडेल सारखे आधुनिक रणगाडे तयार करण्याचा प्रस्तावही दिलाय। त्यात प्रगत तोफा, आर्मर आणि टार्गेटिंग सिस्टम असणार आहेत। पाकिस्तान अब्दाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हस्तांतरणाचाही विचार करत आहे। दोन्ही देशांमध्ये प्रशिक्षण, दारुगोळा, संयुक्त उत्पादन आणि वैमानिक प्रशिक्षणावर चर्चाही सुरू आहे। तसंच भारताच्या सामरिक संतुलनासाठी हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। नेपाळनं आपल्या नवीन 100 रुपयाच्या नोटेवर लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा हे भारताचे प्रदेश नेपाळच्या हद्दीत दाखवून सीमावाद चिघळवलाय। भारतानं नेपाळच्या या कृतीचा तीव्र विरोध केलाय। अशा एकतर्फी दाव्यांनी ऐतिहासिक आणि भूराजकीय सत्य बदलत नाही असं भारतानं स्पष्ट केलंय। जुन्या नोटेवरील नकाशा सुधारित करून नेपाळनं पुन्हा जारी केलाय। यापूर्वी देखील 2020 मध्ये नेपाळनं वादग्रस्त नकाशाला संसदेची मंजुरी दिली होती। भारत नेपाळमधील हा वाद सुगोली करारातील काली नदीच्या उगमावर आधारित आहे आणि दोन्ही देश अजूनही या प्रदेशावर स्वतःचा हक्क असल्याचं सांगतायत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 डिसेंबर पासून 2 दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत। पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 23वी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद देखील घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे। या परिषदेत 2 देशांच्या धोरणात्मक, आर्थिक आणि सामरिक संबंधांवर चर्चा होणार आहे। या दौऱ्यादरम्यान नवीन सहकार्याचे करार आणि प्रकल्पांवर देखील लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे। पुतीन यांचा भारत दौरा भारत रशिया संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय।
रशिया कधीही युरोपवर हल्ला करणार नाही आणि युरोपला हवं असल्यास त्यांना लेखी आश्वासन देण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केलंय। तसंच त्यांनी युरोपीय नेत्यांवर टीकाही केली आहे। हे फक्त शस्त्र कंपन्यांचे फायदे पाहतायत आणि जनतेला भ्रमात टाकत असल्याचं पुतीन म्हणालेत। रशियाच्या ताब्यात असलेल्या 19% भागावरून विशेषतः डोनबास आणि लुहान्स्कमधून युक्रेनला माघार घ्यावी लागेल असंही त्यांनी युद्धाबाबत बोलताना सांगितलंय। दरम्यान मी चर्चेसाठी तयार आहे, पण गरज पडली तर लष्करी कारवाईही सुरू ठेवणार असल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेतील व्हाईट हाऊस जवळ झालेल्या गोळीबारात जखमी झालेली नॅशनल गार्ड महिला सारा बेकस्ट्रॉम यांचा मृत्यू झालाय। दुसरे सैनिक अँड्र्यू वॉल्फ यांची प्रकृती सध्या गंभीर आहे। अफगाणिस्तानचा आरोपी रेहमुनाला लाखनवाल यानं फॅरागट वेस्ट स्टेशन जवळ दोघांवरही गोळीबार केला होता। या जवळील तिसऱ्या गार्डनं प्रत्युत्तरादाखल गोळीबार करून आरोपीला ताब्यात घेतलं। सारा आणि अँड्र्यू हे दोघेही थँक्सगिव्हिंगच्या दिवशी स्वेच्छेनं ड्युटीवर होते। ट्रम्प यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत कठोर कारवाईचे संकेतही दिले। हे आरोपी अमेरिकेत निर्वासित म्हणून राहत असल्याची माहिती देखील FBI दिली आहे। दरम्यान या हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थर्ड वर्ल्ड देशांमधून येणाऱ्या निर्वासितांना अमेरिकेत कायमस्वरूपी प्रवेश देणार नाही अशी घोषणा केली आहे। अशा पॉलिसीमुळे अमेरिका पुन्हा मजबूत होईल असं ट्रम्प यांचं मत आहे। यात आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेतील कमी उत्पन्न असलेले देश येतात। जे लोक अमेरिकेसाठी फायद्याचे नाहीत किंवा जे देशावर खरं प्रेम करत नाहीत त्यांना देशाबाहेर काढलं जाईल असंही ते म्हणालेत। गुरुवारी 2 नॅशनल गार्ड्सच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी इमिग्रेशन पॉलिसी अधिक कठोर करण्याचं आश्वासनही दिलंय। याशिवाय 19 देशांमधून आलेल्या स्थलांतरितांची कठोर तपासणी देखील सुरू केली जाणार आहे। ओपन AI लवकरच त्यांच्या चर्चेत एक मोठा बदल करणार आहे। वयाची पडताळणी झाल्यावर वापरकर्त्यांना ChatGPT सोबत प्रायव्हेट आणि संवेदनशील विषयांवर मोकळेपणानं चर्चा करता येणार आहे। आतापर्यंत किशोरवयीनांसाठी अशा विषयांवर निर्बंध घातले होते, पण डिसेंबरमध्ये येणाऱ्या अपडेटनंतर प्रौढ वापरकर्त्यांसाठी हे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे। ऑगस्टमध्ये काही अडल्ट विषयांवर निर्बंध घातल्यानंतर वापरकर्त्यांचा वेळ कमी झाल्याचं देखील लक्षात आलं, त्यामुळेच हा बदल करण्यात आलाय। तरीही वय तपासणी कशी होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण ज्या प्रौढांनी पडताळणी पूर्ण केली त्यांना कोणत्याही विषयावर मोकळ्या मनानं संवाद साधता येणार आहे। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पंजाबच्या लुधियानातून बंधू मानसिंग सेखो याला अटक केली आहे। हा आरोपी कॅनडातील कपिल शर्माच्या कॅब्स कॅफेवर झालेल्या 3 गोळीबार प्रकरणात मुख्य सूत्रधार मानला जातोय। सेखो हा कुख्यात गँगस्टर गोल्डी ढिल्लो या टोळीचा हँडलर असल्याचाही संशय आहे। पोलिसांनी त्याच्याकडून हाय एंड पिस्तूल आणि जिवंत काडतूसही जप्त केली आहेत। कपिलच्या सरी इथल्या कॅफेवर 10 जुलै, 7 ऑगस्ट आणि 18 ऑक्टोबरला सलग 3 वेळा गोळीबार झाला होता। पोलीस आता टोळीतील इतर साथीदार आणि पैशांचा देखील मागोवा घेत आहेत। ऑस्ट्रेलियात झालेल्या 18व्या एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांच्या इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे 2 प्रमुख पुरस्कार जिंकलेत। जपानी दिग्दर्शक फुजिमोटो आकियो यांच्या लॉस्ट लँडला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालाय, तर सिंगापूरच्या अमिबाला सर्वोत्तम युवा चित्रपटाचा सन्मान मिळालाय। गाझा परिस्थितीवर आधारित डॉक्युमेंटरी पुट युअर सोल ऑन युअर हँड अँड वॉक याला सर्वोत्तम माहितीपटाचाही पुरस्कार देण्यात आलाय। भारतासाठी देखील अभिमानाची गोष्ट म्हणजे रोहन परशुराम कणवडे यांना कॅक्टस पियर्स यासाठी यंग सिनेमा अवॉर्ड देखील जाहीर झालाय। श्रीलंकेत डिटवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे। आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला असून 21 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत। आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रानुसार गेल्या 72 तासातच मृत्यूंची संख्या झपाट्यानं वाढली आहे। या आपत्तीचा फटका 12,000हून अधिक कुटुंबांना बसला असून जवळपास 44,000 लोक प्रभावित झालेत। वाढत्या संकटाचा विचार करून सरकारनं सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली। हवामान विभागानं हे चक्रीवादळ सध्या त्रिंकोमाली परिसरात सक्रिय असल्याची माहितीही दिली आहे। सरकारी यंत्रणा आणि बचाव पथकं मदत कार्याला गती देत असून मदत आणि पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत। श्रीलंकेत डिटवा चक्रीवादळामुळे मुसळधार पूर आणि भूस्खलन झालं असून आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झालाय, तर 44,000हून अधिक नागरिक प्रभावित झालेत। आणि या परिस्थितीत भारतानं तातडीनं ऑपरेशन सागर बंधू सुरू करत मदतीचा हात पुढे केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील जनतेबद्दल संवेदना व्यक्त करत आणखी मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे। मदतीची पहिली खेप INS विक्रांत आणि INS उदयगिरी या नौदल जहाजांद्वारे कोलंबोमध्ये पोहोचवण्यात आली आहे। पडोसी प्रथम या धोरणाअंतर्गत आवश्यक बचाव साहित्य आणि आपत्कालीन मदत पाठवली असून भारत या कठीण काळात श्रीलंकेसोबत ठामपणे उभा आहे।
तर दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या डिटवा चक्रीवादळाची तीव्रता आता वाढत असून तामिळनाडूच्या अनेक किनारी भागांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू झालेत। तंजावूर, तिरुवरूर, कागपट्टिनम आणि मल्यादुथुराई या 4 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। मच्छीमारांनी समुद्रात जाणं थांबवलं असून पंबन आणि तुतुकुडी या परिसरातील रहिवासी चिंतेत आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश दिले असून चक्रीवादळ 30 नोव्हेंबरला किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे। श्रीलंकेत हाहाकार माजवल्यानंतर डिटवा चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकतंय। श्रीलंकेत या वादळामुळे 56 लोकांचा मृत्यू झालाय। अनेक घरं, दुकानं वाहून गेली असून भूस्खलनाच्या घटनाही घडल्यात। हजारो नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरही करण्यात आलंय आणि याच पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुदुचेरीसाठी प्री सायक्लोन अलर्ट दिलाय। पुढील काही तासात चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेषतः दक्षिण भारतीय किनारपट्टीवर 30 नोव्हेंबरपर्यंत हवामान अत्यंत खराब राहण्याचा अंदाज आहे। पतंजलीच्या गायीच्या तुपाचे नमुने तपासणीत नापास झाल्यानं मोठी कारवाई करण्यात आली आहे। उत्तराखंडच्या पिथोरागड न्यायालयानं पतंजलीसह 3 व्यापाऱ्यांना एकूण 1,40,00,000चा दंड ठोठावलाय। अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पतंजलीचं तूप खाण्यायोग्य नाही आणि सेवन केल्यास आजारपणाचा धोका असल्याचंही सांगितलंय। 2020 मध्ये घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीत तुपाचा दर्जा मानांकापेक्षा कमी आढळला। कंपनीनं पुनर्तपासणीची मागणी केली होती, पण 2021 मध्ये राष्ट्रीय प्रयोगशाळेने देखील याची खात्री केली। अखेर प्रकरण न्यायालयात गेलं आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अन्न सुरक्षा विभागाने ही कारवाई लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याचंही म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये 3 संशयित दहशतवादी दिसल्यानं सुरक्षा दलांनी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे। चिल्ला बलोठा या गावात हे 3 जण जेवण घेऊन जंगलाकडे पळाले अशी माहिती प्राथमिकरित्या मिळाली आहे। सैन्य आणि पोलिसांनी बसंतगडच्या घनदाट जंगलात ड्रोन आणि स्निफर डॉग्ससह सर्च ऑपरेशनही वाढवले। सगळ्या मार्गांवर नाके उभारण्यात आले। दरम्यान जम्मूमधील 5 जिल्ह्यांमध्ये जमात-ए-इस्लामशी संबंधित लोकांच्या घरी छापेही टाकण्यात आले असून मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले। एका 19 वर्षीय तरुणालाही अटक झाली आहे। दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी अलर्ट मोडवर गेली आहे। छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात पुना मार्गेम उपक्रमांतर्गत माओवादी कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। जगदलपूर इथं झालेल्या कार्यक्रमात एकूण 10 माओवादी कार्यकर्त्यांनी ज्या DKSZCचे वरिष्ठ सदस्य चैतू उर्फ श्यामदादा यांचा समावेश होता त्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केलाय। या कार्यक्रमात बस्तर रेंज IG, पोलीस अधीक्षक, दंतेवाडा DIG, जिल्हाधिकारी S. हरीश तसंच केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। या पुनर्वसन मोहिमेमुळे बस्तरमधील माओवादी प्रभाव कमी करण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय। उत्तर प्रदेशातील उन्नावच्या बिघापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्वाबाद टोल नाक्यावर जोरदार हाणामारीची घटना घडली। टोलचे मॅनेजर आणि कर्मचारी वारंवार वाहन चालकांची वाद घालून मारहाण करतात अशी माहिती काही प्रवाशांनी दिली। या घटना दरम्यानचं व्हिडिओ फुटेज व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केलाय। प्रशासनानं तातडीने चौकशी सुरू केली असून टोल कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना गंभीर मानली जात असून टोलवर नियमन आणि नियमांची पुनर्रचना करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे। ईडीने अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिझोराममधील भारत-म्यानमार सीमेवर पहिल्यांदा छापा टाकला। ईडीने मिझोराममधील चंफाई एझॉल इथे शोध घेतला। या व्यतिरिक्त आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील श्रीभूमी आणि गुजरातमधील अहमदाबाद इथे देखील छापा टाकण्यात आला। यात ईडीने ईशान्येकडील राज्यांमध्ये अंमली पदार्थांचा कॉरिडॉर आणि त्यासंबंधीच्या हवाला नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। यावेळी हवाला ऑपरेटर्सच्या खात्यांमध्ये 52 कोटी आढळून आलेत। या छापात 35 लाख रोख रक्कम, अनेक डिजिटल उपकरण आणि कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहेत। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा लखीसराय विधानसभा मतदारसंघातून सलग 5व्या विजयानंतर बरहियात स्वागत रॅलीसाठी आले। यावेळी समर्थकांनी गाडीतून जाताना गोळीबार करून उत्साह दर्शवला, ज्यामुळे आजूबाजूचे लोक काही वेळ घाबरले। यावेळी लखीसरायच्या जनतेला धन्यवाद आणि सरकार माफियावर कठोर कारवाई करेल असा विश्वासही सिन्हा यांनी दिला। त्यांनी खनन क्षेत्रातून रोजगार निर्मिती आणि जमिनीच्या वादाचं निराकरण सुनिश्चित करण्याचं आश्वासन देखील दिलं। दरम्यान काँग्रेस आणि RJDनं या गोळीबाराच्या सेलिब्रेशनवर टीका केली आहे। केरळ पोलिसांनी पालक्काड इथले निलंबित काँग्रेस आमदार राहुल मामकुट्टाथिल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। एका महिलेनं आमदारावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता। या महिलेनं गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यानंतर शुक्रवारी मलियामला पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना समाजामध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनली असून आता स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तपास वेगानं सुरू केलाय।
WPL 2026च्या मेगा लिलावात भारताची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्मा सगळ्यात महाग खेळाडू ठरली आहे. UP वॉरियर्सनं राईज टू मॅच या कार्ड वापरत तब्बल 3,20 लाखात तिची खरेदी केली. यासोबतच मुंबई इंडियन्सनं न्यूझीलंडच्या एमिलिया केरला हिला 3 कोटींमध्ये घेतलं आणि तर दिल्ली कॅपिटल्समध्ये श्री चरणीवर 1,30 लाख आणि वॉल्टारवर 1,10 लाखांची बोली लावण्यात आली. सुप्रीम कोर्टानं नेटफ्लिक्स, यूट्यूब यासारख्या OTT प्लॅटफॉर्मवरील अश्लील कंटेंटवर कडक भूमिका घेत 18+ कंटेंट पाहण्यासाठी आधार पडताळणी करण्याचा प्रस्ताव दिलाय. सुप्रीम कोर्टानं नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अश्लील कंटेंटवर तीव्र नाराजीही व्यक्त केली. तसंच कठोर पावलं उचलण्याचा इशाराही दिलाय. 18+ कंटेंट पाहण्यासाठी आधार कार्डद्वारे वय पडताळणी अनिवार्य करण्याचा विचार केला जाऊ शकतो, ज्यामुळे अल्पवयीन मुलांना अशा कंटेंटपासून दूर ठेवता येईल, असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांच्या खंडपीठानं सुचवल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे फक्त ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाच विमा कवच देतं, ऑफलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांना नाही. सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका सुनावणीदरम्यान भारतीय रेल्वेला याचं कारण विचारलंय. केवळ ऑनलाईन तिकीट घेणाऱ्यांनाच विमा, हा भेदभाव का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं रेल्वेला केला. प्रवासी ऑनलाईन तिकीट घेवो व ऑफलाईन, अपघातात दोघांचाही जीव जाऊ शकतो. मग अपघात विमा कवच फक्त ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांनाच का, असा सवालही सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय.